नमस्कार, मी संजय गिरी. नेचर फॉरएव्हर या कंपनीकडनं मी आलेलो आहे. तुझं नाव काय दीदी? साक्षी नागरे. साक्षी नागरे. हो. आणि तुला काय प्रॉब्लेम आहे? सोरायसिसचा प्रॉब्लेम. दाखवते का जरा कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम आहे? हां, हे हातांना, हे तर जन्मतः आहे ना तुला? कानावरती पण आहे. बरोबर. हो. आणि हे कानावरती, मानेवरती, हो. आणि असं पूर्ण पूर्ण तुला पायांना वगैरे पण आहे का? कानावर. आणि किती वर्षापासून तुला त्रास आहे हा? 5-6 वर्षांपासून. 5-6 वर्षापासून. बरोबर. ताई, तुम्ही काय काय माहिती द्याल? काय काय आत्तापर्यंत केलं आहे तिच्यासाठी? आता म्हणजे आम्ही तिला 5 वर्षापासून हा आजार होता, पण मग ते थोडा थोडा होता. आता 6 महिन्यापूर्वी जास्तच झालेला आहे. बरं. तर आता तिला मुंबईला नेलं. तिला भरपूर दवाखाना केला, पण मग आम्हाला कुठलाच गुण नाही आला. आतापर्यंत साधारण खर्च किती केलेला आहे तिला खर्च तर तुम्ही? भरपूर लाख रुपयापर्यंत गेला असेल तिचा खर्च. लाखो रुपये तुम्ही हो. खर्च केला आतापर्यंत, हो. पण गुण काहीच नाही तुला. काहीच गुण नव्हता. आता तुला काय काय त्रास व्हायचा बाळा? आता मला हाताची मुवमेंट पण करता येते. नाही, आधी व्हायचे का तुला मुवमेंट? आणि त्रास म्हणजे तिला झोप पण नव्हती रात्रीची. बर. आणि तिचे हात पण असे वरती पण नव्हते होत. हा. आणि इतके रडायचे म्हणजे तिचं इतकं अक्षरशः इतकं अवघड होतं. पण आता आम्हाला भरपूर फरक वाटतोय. बरं, आता हे औषध जे बायोसिलिक्स आहे, हे किती दिवसापासून घेताय तुम्ही? याला 3 दिवसापासून. 3च दिवसामध्ये? 3 दिवसामध्ये किती टक्के फरक वाटला बाई तुला? 50% फरक. 50% फरक वाटला. क्या बात आहे. आजी, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बघितलंय तिला? 50% 50% फरक आजी पडला. मग आता हे लिंबू चेहऱ्यावरती जे लाल दिसतंय तिच्या, हे जास्त होतं का पूर्वी? भरपूर होतं. तरी अजून बऱ्याचशा जखमा आहे तिच्या. मला रडू आवराना एवढी बेकार झाली ती. बापरे. मग आता 3च दिवसामध्ये आम्हाला भरपूर तुम्हाला 50% फरक पडला होता? भरपूर. वा, जबरदस्त एकदम. पण तरी पण आपल्याला 6 महिन्यापर्यंत घ्यायचंय. ती मुंबईला होती तेव्हा बोलत पण नव्हती, तिचा आवाजच निघत नव्हता. इतकं तिचं तो आजार इतका भयानक वाटला आम्हाला. पण आता इथं आल्यानंतर आम्ही एवढा खुश झालोय, आम्हाला खरंच 50% फरक वाटला. क्या बात आहे. चालेल दीदी, अजून काय सांगशील तू? एकंदरीत तुला काय, म्हणजे पूर्वीचं वाटत होतं ना, आता तुला कसं वाटतंय औषध घेतल्यानंतर? आता एकदम मला फरक वाटतोय. आणि तुम्ही पण घ्या. खूप फरक वाटते मला अगोदरपेक्षा. धन्यवाद.